हा बघा आमचा मल्हार 191 आणि त्याचे मालक संजय शेठ पाळेकर. तर मित्रा बैलाचं नाव काय? देवा. आणि आपल्या ग्रुपचं नाव? देवा ग्रुप चिंद्रन. ओके. आणि गेल्या वर्षी किती शर्यती जिंकलाय? काय नाही. काय नाही. बैल आदाच आहे का? नाही चौसा. हे गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? मजेतच राहायला पाहिजे. जय एकविरा मित्रांनो आणि रामकृष्ण हरी. तर आज आहे बलिप्रतिपदा. तर बलिप्रतिपदेच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. उद्या आहे भाऊबीज, तर तुम्ही सर्वांनी एन्जॉय भाऊबीज करा आणि फटाके वगैरे वाजवाल तर ते नीट आणि सावधानी पद्धतीने वाजवा. बलिप्रतिपदेच्या दिवशी हायस्कूलच्या जवळ आमचा अड्डा आहे आणि त्या हायस्कूलजवळच आमच्या गावातली सर्व बैलं तिथंच येतात आणि आमचा गाव एकत्रच आहे. म्हणजे जेवढी गावातली बैलं आहेत तेवढी सर्व बैलं तिथे येतात आणि सर्व बैलं टॉपची आणि शर्ती जिंकलेले आहेत, जसं की गणा, वजीर, शंकर भोला, अजून बरेच आहेत, गरुडा वगैरे सर्व टॉपचेच बैलं आहेत. तर तुम्ही बघू शकता. तुम्हाला आता तिथे गेल्यावर दाखवतो. आणि बलिप्रतिपदेचा दिवस आहे म्हणजे हा शेतकऱ्यांचा आपला हक्काचा दिवस आहे शेतकऱ्यांचा. आणि शेतकरी हा एकजूट आहे आमची गावातली म्हणून सर्व. आणि जेवढी बैलांची हाऊस माऊस एवढं मालक आहेत तेवढं चांगल्या पद्धतीनं बैलांची काळजी वगैरे घेतात आणि त्याच्यामुळेच आपल्या गावात टॉपची सर्व बैल आहेत. आणि आत्ताच नवीन एक बैल उतरवला आहे दीपावलीला आमच्या गावात किंगमेकर ग्रुपनी. त्याचं नाव सम्राट आहे. तर तो सम्राट आपल्याला भेटेल नाही भेटेल काय माहिती नाही आहे. तर बघूया, आपण जाऊया. आणि किंगमेकर ग्रुपला हार्दिक शुभेच्छा. तुमचा दीपावलीमध्येच सम्राट बैल आलेला आहे. तर मस्तपैकी शर्ती वगैरे जिंका आणि तुमच्या ग्रुपचं आणि गावाचं नावही रोशन करा. आणि जेवढे मल्हार चिंद्रन ग्रुप देवीचा वाडा हा यांचा संजय पाडेकर यांचा मल्हार. आधी आपण शाळेजवळ जाऊ चला. आणि तसंच आज मित्रांनो आपल्या मित्राच्या अतुल कडूनी शॉप टाकला आहे क्रिकेट स्पोर्ट्सचा. तर त्याची आज ओपनिंग आहे. मिहीर आणि शंकर देशेकर. तर तुम्हाला सर्व काही दाखवतो मी, तर तुम्ही नक्कीच आवर्जून बघा. तर आणि स्पोर्ट्समध्ये तुम्हाला जे बॅटी वगैरे टर्म बरेच काही स्पोर्ट्समध्ये जेवढे प्रकार येतात तेवढे आपल्या अतुल मिहीर शॉपकडे अवेलेबल आहेत. तर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट साधा त्यांच्याशी. पैसे टाकाल ना? पैसे टाकाल पाहिजे. तू ब्लॉगर आहे. परत द्याल का? आमचं आम्हाला परत. मना जाऊ दे मग. इकडे बघा. नको बघ बघ त्याची व्हिडिओ घेत ना. काय काय आली व्हिडिओ स्टिकर काय त्यांचा ब्लॉग चालू तिकडच करू आपण. घाबऱ्या आवाज द्याव का? तिकडच चपूर आलो तिकडे भारी करू चल. इथं बैलाची वेसण गुंतलेली आहे पायान आणि रॉकेट इथून कधी पण पटांगले वाजवतात. तर आपण बैलाचं नाव विचारूया. मित्रा, बैलाचं नाव काय? स्वामी. आणि तुझं नाव काय? श्रेयस. श्रेयसच नाव आहे का? श्रेयस दुर्गे. ओके. बैलाने किती शर्ती जिंकल्यात आतापर्यंत? म्हणजे आणला सीझनपासून तर आमची घरची गाडीच पळायची. तो आणि हो गरुडा आणि स्वामी. तर नॉनस्टॉप आमची गुलाला झाली बरीच. 15-16 गुलाला मध्ये 1-2 गाड्या पडल्या. तर गेल्या वर्षी 35 शर्ती मारली असते. गेल्या वर्षी ना? हां नाही, या सीझनला एकच शर्यत झाली. बैल काढला, बैल आजारी होता, एक पलवला तेव्हा एक शर्यत मारली. आणि बैल कसा आहे? आदत आहे का चौसा बैल आहे? पुरा आहे. ओके.
धन्यवाद मित्रा. तर मित्र आता आपण गरुडा बैलाची मुलाखत घेत आहोत आणि मालक आहे स्वतः मच्छिंद्र कडू. तर भावा बैलाचं नाव काय? गरुडा. आणि तुझं नाव? मच्छिंद्र कडू. यावर्षी गेल्या वर्षीच्या सीझनला किती शर्यती जिंकलाय? 35-36 शर्ती झाल्या जिंकलेल्या सर्व. आणि मित्रांनो अजून एक मालक अक्षय शेठ पाडेकर आपलाच आहे. तर गेल्या वर्षी किती शर्यती जिंकला बोलला? 35 शर्ती जिंकलेल्या. 35 होते. आणि बैल आदाच आहे का चौसा आहे? आज 6 झाला आहे. ओके. तर मित्रा बैलाचं नाव काय? आणि तुझं नाव? तर गेल्या वर्षी किती शर्यती जिंकलाय? आणि साईड कुठली आपली? उजवी. आणि बैल आपला गावठीच आहे ना? तर मित्रा बैलाचं नाव काय? बोलो जरा. आणि तुझं नाव? साहिल. भाऊ तुझं नाव? अमित. तर गेल्या वर्षी किती शर्यती जिंकलाय? गेल्या वर्षी 46. आणि आपला मुंबई किंग आहे ना? तर बैल कसा आहे? चमचा आहे का? तर मित्रांनो गाणा चा बैल आपला. तर मित्रा बैलाचं नाव काय? रुबाब. आणि तुझं नाव? रुबाब. तुझं नाव? पवन कडू. आणि आपल्या ग्रुपचं नाव? माऊली ग्रुप चिंद्रन. तर मित्रा गेल्या वर्षी किती शर्यती जिंकलाय? गेल्या वर्षी बैल हाकलत ना आपण. या वर्षी मोठा धमाका आहे. नवीन खरेदी येणार लवकरच. खरेदी आहे का अजून? लवकरच कमबॅक करू आपण. कधी उतरवलाय? दिवाळी ओके. नाच करायचा वाया नाही घालवायचा. मित्रा या बैलाचं नाव काय? माऊली. दहशत केले वाघानी. कोण जवळ नाही. त्यात हे दिसतं चेहऱ्यावशीत त्याचे. हे कोणचं आहे? हा सुरेश शेठ कुंभारकर नाही हो बैल मारायला लावतं म्हणून लांब लांबची पाला जा. बाकी काही विषय नाही बाबा. काय ना पंकज काय नाव? रुबाब. रुबाब. बैलाचा माल कारले गाणा. आई मुझबा देवी माते की. माझी एंट्री झाले. कॉंग्रॅच्युलेशन मामा. बाचेसने दुकान टाकले काय बोलू? काय मग आता दे कॉंग्रॅच्युलेशन. बाकी काय आता? मित्रांनो बघा किती सुंदर अशा बॅट्स आहे. दिसतं नाव नक्कीच सांगा. आणि आपली ब्लॅक परी कशी दिसते नक्कीच सांगा. नंबर प्लेट वगैरे नवीनच लावले जातात. वहिनी गारले आमचे मोर. बघा आता कसं आहे सांगा कमेंटमध्ये नक्कीच. अजून चालू आहे बाकी भावजे तुझं नाव आल्यावर दाखवू आम्ही तुम्हाला नंतर ब्रेक के बाद. इथे बायको रांगोली काढायला बसले नाही आधीच जावाला बसले. असं कुठं असतं? कामावशी आला दिवाळीला कोण कामाला जातं? आय कॅन सी माय सेल्फ विदाउट यू. मी तुझ्याशिवाय स्वतःला पाहू शकत नाही. आणि ही से आपले ब्लॅक आणि
नाव कसं दिसतं ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. टॉप आमची मामा बघा कशी नाचते. अरे आंघोळी काढली आमच्या माऊनी मस्त पैकी. आणि इकडे आपल्या जेवायला चालू आहे, अजून माझी नाही भूक लागली. आणि मस्त पैकी आपली चटणी. तर मित्रांनो आपल्या घरात गाड्या किती आहेत त्या दाखवतो तुम्हाला. गाड्या काल शूट केलेल्या आहेत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, त्या दाखवतो. आणि आत्ता फक्त घरात चाव्या बघा. ही सिलेरिओची चावी, ही माझ्या पॅशनची चावी, ही पण माझ्या रिक्षाची चावी, ही डोकची चावी, ही स्कूटीची चावी, ही डोकची चावी, ही पण आपली, ही रिक्षा बापूची आहे पण ती पण आपल्याकडेच असतं. पॅशन पण आपलीच आहे, स्कूटी पण आपलीच आहे, सिलेरिओ पण आपलीच आहे. आणि ही भाऊंच्या गाडीची चावी आहे. भाऊंची गाडी आणली, पप्पांची ब्रेजा भाऊंकडे आहे. आणि अजून एक स्कूटी आहे आणि एक ॲव्हेंजर 250 आहे. ती ॲव्हेंजर 250 दुसऱ्याला दिली चालवायला, सध्या बाहेरच आहे ती. 2 वर्ष 1.5 वर्ष झाले असेल, 1.5-2 वर्ष. आणि एक RX 100 होती ती विकली आणि एक स्टर्नर होती ती पण विकली. बाकीच्या बघा तुम्ही, फक्त 2 गाड्या आता बाहेर. एक तर मित्रांनो आत्ताच आपण फक्त ज्या लाईटी आहेत फॉग लाईटी, त्या फक्त 7,000च्या लाईटी आहेत. जे बोलतात ना तू काय करतो काय नाही, हे बघा माझे पैसे सगळे इकडे जातात आणि माझा प्रेमच तेवढा आहे गाडीवरती. 7,000चे फक्त फॉग लाईट आहे. त्याचं क्लॅम वगैरे आहेत, सपक्सर क्लॅम असतात ते लाईट अटॅच करतात त्याला, ते वेगळे घेतलेले आहेत. आणि बाकीच्या नंबर प्लेट आणि ब्लॅक वगैरे केलेली ती वेगळी. तुम्ही माझी बरोबरी करूच नका, कारण तुमचा आहे ना जो पेमेंट आहे ना, त्या पेमेंटचा अर्धा खर्च, त्याच्यापेक्षा जास्त खर्च माझा गाडीवरती जातो फक्त याला. आणि ट्रॅव्हलिंग वगैरे जे पेट्रोल खर्च, सर्व्हिसिंग तर ऐकू पण नका. ह्या महिन्यात मी 30,000 ते 35,000 गाडीवरती खर्च केला असेल. आपला नादच करायचा नाही. आत्ता कालच गाडी घेऊन आलो आहे. जवळजवळ 2 हप्ता गाडी बाहेर होती, माझ्याकडं नव्हती. शोरूममध्ये पण ठेवलेली मी. गाडीचं काम थोडासा राहिलेला आहे, तो करून घेतला. आणि या साईडचा गार्ड राहिला आहे, तो गार्ड आता लावायचा आहे. तो गार्ड कापायला लागेल, तेव्हा होईल. तो कटिंग करून साईडला वेल्डिंग मारून तो लावायला लागेल. कारण थोडीशी डॅमेज झालेली आहे गार्ड, त्याच्यामुळं. आणि एवढ्या गाड्यांना मी स्वतः पुसतो आणि या स्वतः मालक मी या गाड्यांचा. एवढ्या चाव्या ई सोडून रिक्षाचा बापू खर्च करतो, तो पण मी करतो कधी कधी. आणि धंद्यावर पण मी जातो, बाकीच्या सगळ्या आपणच करतो. आणि तुम्ही म्हणताय सुदेश पाडेकरची बरोबरी कोणी करू, जलाचं नाही, बरोबरी करा. आणि तुम्ही सांगता व्लॉग बनवतं, हे करताय, अशा व्हिडिओ बनवतात, तशा व्हिडिओ. मला आज पण बोलले, अरे करायची आहे ना बरोबरी करा या वाघाची, टिंगल करू नका, बरोबरी करा. जलाल फक्त जलू नका, तर बरोबरी करा. तुम्ही बाहेर फिरत नसाल ना तेवढा मी बाहेर फिरतो. तुम्ही जेवढा गाड्यांवर खर्च नसाल घरात तेवढा मी करतो. एवढं प्रेम करतो की नाही सांगू शकत. आणि मेन गोष्ट म्हणजे या गाडीवरती तर पट्ट्याची बरोबरी करा, जलू नका. तर मित्रांनो या जेवायला मस्तपैकी पनीर टिक्का आणि सोयाबीनची भाजी. तर या जेवायला तुम्ही सर्वांनी. आणि मी काय सांगतो, आता जेवणावरती बसले, अन्नावरती बसले. मला खरंच सांगतो, मी काला माझ्यासाठी मित्र नाही तर भावापेक्षा म्हणजे शब्दात पण सांगू शकत नाही असं आहे. मित्रच आहेत माझे, पण ते भावाच्या पलीकडे जीव लावतात. सौरभ गोडिंदे झाला, कुठल्याही गोष्टीत असू दे, पैसा असो, पैसाही पुरवतात. कुठली परत कुठे जायचं असेल, व्हिडिओ करायचे असेल, काय करायचं असेल, नेहमी माझ्या पाठी असतो सौरभ. आज पण होता, रोज असतो. त्याच्यानंतर येईल सिद्धेश म्हात्रे, अतुल कडू, बंटी कडू, माझी फॅमिली ही नेहमी मला सपोर्ट करते. फुल सपोर्ट आहे त्यांचा मला. आणि अजून पण सांगतात ते करत राहा बिंदास. निखिल केरनेकर आहे, करण कडू आहे, मला माझ्यासाठी खूप करतात. माझे जे बोलतो ते करतात. आणि खरंच खूप 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 जीव लावतात मला. तर हेच सांगायचं होतं मला. मित्र असे बनवा की अर्ध्या रात्री किंवा जेवणाच्या ताटावरती उठून आले पाहिजेत, असे मित्र कमवा. आणि तसे मित्र मला साक्षात भेटलेत.
मग मी स्वतः एकविरा आईच्या चरणी मी प्रार्थना करतो, त्यांना पण सुखी ठेव, मला पण सुखी ठेव आणि जी माझी यूट्यूब फॅमिली आहे त्यांना पण सुखी ठेव माझ्या एकविरा आई. आणि फुल असेच मित्र अजून मला भेटू देत आणि भरपूर मित्र आहेत असे म्हणजे आहेत भरपूर मित्र. काही आहेत मित्र पण आहेत पण ते चुगलीखोर पण आहेत आणि दोन तोंडी खास बोलायचं झालं तर दोन तोंडी माणसं आहेत ती. आणि त्यांचा विषय पण घेत नाही ना, त्यांना बोलत पण नाही. तुम्ही बोलायचे तेवढं, आम्हाला घेणं नाही तुमच्याशी. माझ्यासाठी जीव लावणारे आहेत ना, माझी फॅमिली आणि माझे मित्र तुम्हाला सांगितले नाव. एनी टाईम कधीही बोलवा, कधीही काहीही करा, नेहमी मदत करतात आपल्याला. कुठेही असो, कुठल्याही अडचणीत असो किंवा काय असो, नेहमी. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो देशवाऱ्यान कपडे घ्यायला. याला कपडे घ्यायच्या आणि आर्यन स्पोर्ट्स, आपला आर्यन आणि मिहीर स्पोर्ट्सचा मालक अतुल शेठ कडू लकला तरी इकडून तिकडून घेऊन तुला आता परत. तर मित्रांनो, देशवाड्याशी कपडे घेतले, आम्ही रिटर्न गेलो घरी ना. घरचे आता रिटर्न पनवेलला आल्यावर चाललो आता वाढायला लेखला. याचा काय काही समजत नाही, नुसतं असतं. तेव्हा केस काय केल्या, कुठला कलर? 3 वेळा कलर केला. 3 फेऱ्या केला. आम्ही चाललो आता वाढायला लेखला. साहेब याला पाहिजे मारा. मित्रांनो आला ना फायनली वडाल लेक पनवेल. तिकडे काचकाडीचा गेलेस तू मध्ये चक्री त्या चड्ड्याशीच वडाल लेकला आले, नादत नाही ना ट्रॅकशी आली. मला वाटलं तो चड्ड्याशी आहे पण भाई ट्रॅकशी आहे. आणि तर मित्रांनो, आपल्याला भेटले आता गावातले मित्र मस्त की इकडं फिरताना वाढायला लेकला. आपला ऋतिक भाई, उमेश कडू, अंकित कडू, यो टॉपचा हत्या रे. यो चड्ड्याशी फिरतो. सांगा जरा, सांगा. ब्लॉगर, नवीन ब्लॉगर. या पोरांना एक काम नाही तर बसलो चौचाललं तिकडे ना आलं जेवटीला आमच्या जवळ. हे बघ बाईने पगाराला घेतलं ना इथं डायरेक्ट नादच केला. या पोऱ्याला कोणी बोलवले इथं, नुसतं आले धारपाराला. तुला चालवायला लागेल. तू भारी चालवतो ना रे. कसा मग नाही कसा रायडर आहे ना, अतुल रायडर आहे ना. अतुल रायडर चावी दे रे, तू चालवी तेव्हा कुठं निघता पण झोपलेला असा. अरे डोलो झोपता ना. तर चला मित्रांनो, चाललो आता भारी माझ्या हो चालली. आता आम्ही चालू चिमटं नको घ्यावर वाढायला लेकला. आता बाय बाय करतो आम्ही आणि निघतो आम्ही आमच्या घरच्या रस्त्याला.